मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत तणाव टोकाला पोहोचला आहे. बीएमसी रणसंग्राम अक्षरशः पेटलेला दिसतोय. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही मुंबईत होते. सत्ता वाटपावर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती, मात्र कोणताही निर्णय झाला नाही. दिल्लीकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंबई महापालिकेत कोणतीही तडजोड करू नका असा स्पष्ट आदेश असल्याची माहिती आहे. यामुळे फडणवीस सध्या पूर्ण ऍक्शन मोड मध्ये आहेत. दरम्यान आज कॅबिनेट बैठक असतानाच एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांचं मूळ गाव दरे इथे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने थेट महापौर पदावर दावा केला. तसंच सत्ता वाटपात समसमान हिस्सा हवा अशी मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवर नाराज असल्याची ही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपकडून संयुक्त गटनोंदणीचा आग्रह धरला जातोय. मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे दादरमधील सावरकर स्मारकाजवळ नगरसेवकांना एकत्र करतील आणि मग गटनोंदणीला कोकण भवनात कूच होणार आहे. दावेसवरून परतल्यानंतर फडणवीस ऍक्शन मोडमध्ये असले तरी फडणवीस आणि शिंदे यांची थेट बैठक अद्याप झालेली नाही. महापौर पद, स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तेतील इतर वाटपावरून भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत न झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आता या संघर्षात पुढचा डाव कोणाचा याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.